पुढची बातमी मुंबईहून. मुंबईच्या गोवंडी भागामध्ये ज्योती मा म्हणून नाव बदलून राहणाऱ्या बांगलादेशी बाबू आयनल खान या 44 वर्षीय किन्नर गुरुला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईत त्याची मोठी प्रॉपर्टी आणि घरं असल्याचं समोर आलंय. बाबू खान किन्नरांचा गुरु म्हणून गोवंडीमध्ये वास्तव्याला होता. त्याच्यावर अपहरण, मारामार्या असे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत. बाबू खानची कागदपत्र तपासली असता त्यानं जन्म प्रमाणपत्र बोगस मिळवल्याचं समोर आलंय आणि पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या बाबू खानची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी कोम्बिंग ऑपरेशन करावं अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बाबू आयल खान हा नेमका कुठून आला आणि याची एवढी प्रॉपर्टी कशी काय? हे मराठी जनता, आपली जेवढी जी लोकशाही आहे, हा जनतेला लुटलेलं आहे लोकांनी. ह्याचं पाकिट मार, त्याचं पाकिट मार, साडी घालून बदाई बस्ती मागायला द्यायचं. आणि जे हिंदू किन्नर आहे, आता तुमच्या माहितीसाठी सर्वप्रथम सांगतो, हिंदू किन्नर आता मुंबईमध्ये बदाई बस्ती करत नाही. त्याचं कारण बाबू अलियन खानची चालते इकडं. त्याचेच किन्नर मागणार इकडं. आता 70% बांगलादेशी मुंबईमध्ये आणि 30% तृतीयपंथी ते दय्यारमध्ये बसले. का तर ह्याचा हुकूम चालतो सलमा खानचा, कोणाला इकडं मागून द्यायचं नाही. ज्योती उर्फ बाबू आयन खान आणि